नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. तर CTETचे फॉर्म चालू झालेले आहेत आणि त्याची मुदत पण थोडे दिवस राहिलेत. तर तुम्ही सर्वांनी CTETचा फॉर्म भरून टाका. तुमच्याकडे सेंट्रल सर्टिफिकेट नसेल कास्टचं तरी काय हरकत नाही. स्टेटच्या याच्यावर सुद्धा तुम्ही भरू शकता, कारण तिथं काय अपलोडचा ऑप्शन नाही आहे. तुम्हाला फक्त अपलोड काय करायचं आहे, तुमची सही आणि तुमचा फोटो हे दोनच डॉक्युमेंट अपलोड करायचे. बाकी माहिती जी भरायची आहे, तुमची पर्सनल डिटेल नावाची वगैरे, ते नाव तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे त्यानुसार टाकायचं आहे रजिस्ट्रेशन करताना 10वीच्या बेसवर. त्याच्यानंतर तुम्ही DEDवर फॉर्म भरला आहे की BEdवर भरताय, तुम्हाला पेपर वर्क 1 द्यायचा आहे की 2 द्यायचं आहे हे पण बघू आपण. तर सर्वात पहिली प्रोसेस आहे जी रजिस्ट्रेशनची. तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला भरायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला भरायची फी आणि फॉर्म कंप्लीट झाला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. मध्ये मी एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे, जे की तुम्ही फॉर्म मोबाईलवर भरू शकता. तर पहिली प्रोसेस आपली रजिस्ट्रेशनची. तर रजिस्ट्रेशनची डिटेलमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यावर OTP येईल आणि ईमेल ID पण बरोबर टाकायचं आहे, ज्याच्यावर तुम्हाला लिंक टाकली जाईल. ती लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही फायनल सबमिट कराल त्यावेळेस. तर पहिली डिटेल आहे तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख हे सगळं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पुढचं पेज ओपन होईल ॲप्लिकेशन फॉर्मचं. रजिस्ट्रेशन फॉर्म आपला कंप्लीट झाला आहे. तर पुढचं आहे रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म. आपण ॲप्लिकेशन आपलं कंप्लीट करणार आहोत. तर पुढे तुम्हाला भरायचे आहे पर्सनल डिटेल, नंतर क्वालिफिकेशन डिटेल, सही, फोटो अपलोड करायचा आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. एवढेच डिटेल भरायचे. तुम्ही फॉर्म मोबाईलवर भरू शकता आणि एकदम काळजीपूर्वक भरा, कुठेही चुकवू नका, कारण फायनल सबमिट झाल्यानंतर डिटेल परत तुम्हाला भरता येणार नाही. तुम्हाला कॅटेगरी चॉईस करायला लावेल. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं नाही आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमची जी काही प्रोसेस आहेत का वगैरे, PWD वगैरे असं विचारलं जाईल. नो करायचं आहे. पेपर 1 द्यायचं आहे तुम्हाला 1ली ते 4थीपर्यंत. पेपर 2 आहे 6वी ते 8वी, आणि जर दोन्ही द्यायचे असतील तर दोन्ही. त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची, फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज. तर फर्स्ट लँग्वेज तुम्ही मराठी केली तर दुसरी तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश करू शकता. आणि इथे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर हे जे कॉलममध्ये दिलं आहे ते व्यवस्थित वाचा तुम्ही. 1, 2, 3, 4 कशात बसता तर तो नंबर तिथे टाकायचा आहे आणि तुम्हाला पुढचं करायचं आहे. बऱ्याच जणांना हे जमत नाही, तर व्यवस्थित वाचा तुम्ही कोणत्या याच्यात बसता. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजची डिटेल भरायची, इयर ऑफ पासिंग, तुम्ही पास झाला आहात की अपियर आहात ते पण भरायचं आहे. तुमचं कॉलेजचं नाव टाकायचं आहे, जे एज्युकेशनचं आहे ते तिथं सिलेक्ट करायचं आहे, टाकायचं नाही तुम्हाला. नंतर फोटो आणि सही अपलोड झाली की तुम्हाला असा फॉर्म कंप्लीट झालेला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे फायनल सबमिट. हे बघा, आता लँग्वेज मराठी, हिंदी सिलेक्ट केलेली आहे. इथं कॉलेजचं नाव, कॉलेजची डिटेल, कॉलेजचा पिनकोड टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं जी पर्सनल डिटेल आहे, याच्यानंतर खाली कॉलम येतील, नाव वगैरे सगळं बरोबर असल्याचे ते खुणा करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म फायनल सबमिट करायचं आहे आणि पुढचं पेमेंटसाठी ऑप्शन येईल. ते पेमेंट करून पूर्ण फॉर्म भरल्याचा मेसेज येईल. तुमच्या काही अडचणी असतील तर खाली कमेंट करा.